महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी आणि सर्वसामान्यांसाठी त्यांच्या चंदेरी जगाची राजधानी म्हणजेच बॉलिवूडची राजधानी. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संवेदनाहीन यंत्रणांमध्ये भरडून निघणारा सामान्य माणूस स्वतःला बॉलिवूड चित्रपटातल्या नायकाच्या जागी ठेवतो आणि आयुष्य एकदम सोपं होऊन जातं. अहो, पण त्याच्या या उद्योगामुळे त्याच्या कुटुंबात काय काय होतंय माहिती आहे? या धमाल सिच्युएशनची मजा बघायची तुम्हाला? हो, पण त्यासाठी माझ्याबरोबर आमच्या या मित्राच्या घरात थोडं चोरून डोकावून बघावं लागेल. हां, काय म्हणता? हे सभ्यपणाचं नाही? अरे मारो गोली. अहो, ही फुकटची करमणूक बघायला मी तरी ही संधी सोडणार नाही बुवा. मी निघालोय. बघा तुम्ही येताय का? रंगदेवता आणि रंगरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत डुप्लिकेट. छे छे, स्किट ओरिजिनलच आहे, नाव फक्त डुप्लिकेट आहे. अरे बापरे, परत काहीतरी गडबड होते वाटतं. असू द्या, काय ओरिजिनल आणि काय डुप्लिकेट या गोंधळात डोक्याचा गोविंदा व्हायच्या आत यातील ओरिजिनल पात्रांबद्दल थोडक्यात. लेखन दिग्दर्शन संतोष शेंडे, कलाकार अनिका गरुड, संतोष शेंडे, प्रीता शेंडे आणि अभिमन्यू शेंडे. तंत्रसहाय्य शीतल गरुड. विशेष आभार निलिमा बेर्डे. सादर करीत आहोत डुप्लिकेट. मला एक गोष्ट वेळेवर सापडत नाही या घरात. एक तर ऑफिसला जायला उशीर होतोय आणि त्यात सॉक्स सापडत नाहीयेत. अनिका, 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 बंद कर पाहू दे पहिलं. हे काय सकाळी सकाळी ताल बेताल. आणि आई कुठे? नाही माहिती. ए तू जा रे, तू ब्रश करून घे पहिले. कुठं गेली काय माहिती? ए राजा बाबू की अम्मा? हो, आले आले. अहो, काय झालं एवढ्या सकाळी सकाळी गोंधळ करायला? अगं सॉक्स सापडत नाहीयेत मला माझे. उशीर होतोय मला ऑफिसला जायला. हो, थांबा, देते आणून. आणि हे काय, राजा बाबू की अम्मा काय? मग तुम्ही काय कादर खान का? कादर खान बिदर खान काही नाही, मी आपला फादर खानच बरा. राहू द्या राहू द्या. फादर खान तरी नीट होता आलंय का आजपर्यंत तुम्हाला? ए तू जा ना यार, माझे सॉक्स देऊन पटकन. चालले चालले, गेली 25 वर्ष झालं हेच करत आलीये. प्रत्येक गोष्ट या माणसाला हातात आयती आणून पाहिजे. ऐकलं ऐकलं कशी बडबड करत गेली ते? अहो फक्त सॉक्सच आणून द्यायला सांगितले तर ना मी हिला. हिला मी काय कुतुब मिनार आणून द्यायला सांगितलं आता उचलून? अख्ख्या घराचं बॉलिवूड करून टाकले. आता ही मुलगी सकाळी सकाळी ब्रश नाही केलं, तोंड नाही धुतलं, झाली चालू ताल पे ताल मेला. आणि आमचे ते चिरंजीव, बाप रे बाप, अहो काम धंदा काढीचा नाही आणि रोज कुठल्या ना कुठल्या तरी हिरोचं सोंग येतं ह्याच्या अंगात. मध्यंतरी तर काय साक्षात मुन्नाभाई MBBS संचारले होते. मग काय अख्खा दिवस हे महाशय स्वतः मात्र संजू बाबा. आणि हा ओरिजिनल बाबा काय, ए मामू. बरं नुसतं मामू नाही बनवलं, वरतून म्हणतो ए टेन्शन नाही लेने का ना यार, बोले तो जादू की झप्पी दे डालने का. जादू की झप्पी वगैरे काय नाही, तो झाडू असतो ना झाडू, त्या झाडूच्या झप्प्या द्याव्या वाटल्या पाठीत ठेवून सटासट. पण ह्या सगळ्याचं मूळ काय? आई साहेबांचे अतिलाड.
अहो ह्यांच्या ह्या लाडामुळं एकदा यांना म्हटलं तुमच्या ह्या अति लाडामुळं तर ह्याची ही थेरं वाढलेली आहेत. तर उत्तर काय मिळालं माहिती आहे का? वो तो है अलबेला हजारों में अकेला, वो तो है अलबेला हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा हुनर को न देखा, वो तो है अलबेला. अहो बाथरूम मधले कुमार सानू आत्ताच तर म्हणालात ना ऑफिसला जायला उशीर होतोय म्हणून, आणि आता गाणं म्हणणं चाललंय. इथे सॉक्स दे ना माझे पटकन. आणि हे काय ओले ते सॉक्स, आता हे ओले सॉक्स घालून जाणार का मी ऑफिसला? आता मी तरी काय करणार? 4 दिवस झालं सतत पाऊस चाललाय, थांबायचं नाव पण घेईना. सॉक्स नाही वाढले तर माझी काय चूक आहे आता त्यात? अरे मग याच्यावर आता निदान इस्त्री वगैरे तरी. वाह काय डोकं आहे बाईला, सॉक्स सुकवण्यासाठी चक्क पंचर ती पेटवली. तुमच्यासाठी नाही बरं का हे, मग कोणासाठी आहे? ते आमचं सिक्रेट आहे. राहू द्या तुमचं सिक्रेट तुमच्यापाशी, मला माझे सॉक्स सुकणं महत्वाचं आहे. कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम, कभी खुशी कभी गम. माँ, तुम्हें हमेशा कैसे पता चलता है कि मैं आज किस रूप में आने वाला हूँ? असंच नाही, तुला लहानाचं मोठं केलंय. आणि तुला सांगते, आज तुझ्या बाबांकडून नक्कीच मला राहुल किंवा असा टोमणा मिळणार आहे. प्रेजेंटिंग राहुल की माँ. धूप से निकल के छाँव से फिसल के हम मिले जहाँ पर लम्हा थम गया. ओ लम्हा थांब जा जरा, आणि हा असाच दिवसभर थांब. अरे देवाने दिलेले लांब लचक हात तरी कपडे तरी सुकवायच्या कामाला येऊ द्यात. आणि तुम्ही घरात अजून काही कपडे असतील तर आणा आणि त्या पण हातावरती टाका वाळत. अनिका, बास झाला हा तुमचा कुचकटपणा. कौतुक तर साधं शब्दाने नाही, आणि सतत काहीतरी घालून पाडून बोलायचं माझ्या बाळाला. घालून पाडून नाही, भविष्याची चिंता आहे मला याच्या. आणि तुम्ही काय आज माय नेम इज खान का? या आणि मग तुम्ही राहुल की माँ असाल. आणि हो, तुला इंटरव्ह्यूला जायचंय ना? तू पटकन तयार हो, मी चहा घेऊन आले. आणि काल चल रे बाळा, तुला शाळेला उशीर होतोय ना, चल आवरून घे. गरीबों के रईस, आज चक्क इंटरव्ह्यू. मग ते डंकी पकडून स्वदेश सोडून परदेशात जायच्या प्लॅनचं काय? ड्रॉप. मग आता डायरेक्ट चेन्नई एक्सप्रेस पकडून भारतातच धक्के खायचं ठरवलं की काय? Oh yes. हो, पण असे धक्क्यावर धक्के देऊ नका. त्याचं काय आहे, बाबा आता थकलाय.
जास्त धक्के दिले ना तर बाबाचा एका दिवशी भूतनाथ होऊन जाईल. Coming soon, the Daddy Returns by Ramsey Brothers. वाटलंच होतं तू बापाच्या मरणावर पण सिनेमा आणणार. बरं आता एक काम करा, एवढे हे 20-22 वर्षाचे जवान झालेले आहात ना, तर मग हे धंदे बंद करा. मेरी अम्मी जान कहती है कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बरोबर आहे, आम्ही ज्यांचं अगदी बरोबर आहे. पण हे कधी माहितीये का, पोटाची खळगी भरल्यानंतर आणि त्याच्यासाठी ज्या इंटरव्ह्यूला चाललात ना, तर त्याचा थोडा तरी डर ठेवा, डर. Okay, 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 okay. Pops, take a chill pill. हे अरे चिलफिल फिलफिल काही नसते रे. तिथं पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सगळ्या स्टेट्समध्ये लोक येतील इंटरव्ह्यूला. मुझे ना स्टेट्स के नाम सुनाई देते या दिखाई देते, सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है और वो है इंडिया. अरे हो, पण त्याच इंडियातल्या प्रत्येकाला फक्त 70 मिनिट मिळतात तिथं जज इंटरव्ह्यूजला इम्प्रेस करण्यासाठी. 70 मिनट है तुम्हारे पास, शायद तुम्हारे जिंदगी के सबसे खास 70 मिनट. आज मैं तुम्हें ये नहीं बताऊंगा कि कैसा बोलना है. मैं सिर्फ इतना कहूंगा कि जाओ और अपने 70 मिनट जी भर के बोल दो. हो, बोल बच्चन. तिथं नुसतं बोल बच्चन नाही मारायचं, काहीतरी अर्थपूर्ण बोलायला लागतं, अर्थपूर्ण. आणि हे ते काय दिवे लावणार ते इंटरव्ह्यू ते दिसतच आहे रे. आणि हे काय घोड्याचं खोगीर चढवून कोणी जातं का इंटरव्ह्यूला? हे राहू दे, मला वाटते मला तुझ्या इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस घ्यावी लागेल. चालेल? रेडी? Always ready. झालं? हे 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 सगळं करून झालं? आता सुरू करूयात. ओके. नाव काय तुमचं? राहुल. नाम तो सुना ही होगा. नाही. नाम दिखाई तो दिया होगा फिर. इंटरेस्टिंग कॅन्डिडेट आहेत बरं का. आयुष्यात काही महत्वाकांक्षा? जियो, खुश रहो, मुस्कुराओ, क्या पता कल हो ना हो. थॉट सो गुड. एवढीच महत्वाकांक्षा? अरे निदान ते महत्वाकांक्षा शब्दाच्या लांबी एवढी तरी महत्वाकांक्षा असू द्यात. आज एक हंसी और बांट लो, आज एक दुआ और मांग लो, आज एक आंसू और पी लो. आज क्या पता कल हो ना ओ हो. फिलॉसॉफी, ही फिलॉसॉफी बंद करा. आणि हे सगळं तुम्ही जे करताय ना, अरे हेच ड्युप्लिकेट आहे, ड्युप्लिकेट. तुमचं स्वतःचं असं काही ओरिजिनल टॅलेंट तुम्ही दाखवू शकाल? चांद का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, मगर सोनिया चांद को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. और एक बात और, मुझे जंगली बिल्लियां बहुत पसंद है. वाइल्ड कैट. हे ह्यांचं ओरिजिनल होतं. पहिल्या ह्याच्यात वाइल्ड कॅट कुत्ता होती. हा नसेलही कदाचित, पण अहो तुम्ही ज्यांचं करताय ना तेच मुळात कार्बन कॉपी आहे. सी. आणि तुम्ही त्यांची कॉपी म्हणजे तुम्ही झाले BCC. अरे त्या CC वाल्यांना निदान दुसऱ्या रांगेत तरी कुठेतरी स्थान असतं. तुम्ही BCC वाले ना, तुमचं कुठं अस्तित्व ना, तुमची कुणी दखल घेतं. आणि हो, अस्तित्वावरून आठवलं, मराठी आहात ना तुम्ही. अरे मग मराठी माणूस काय करू शकतो माहिती आहे का तुम्हाला? अरे मराठी माणूस क्रिकेटचा देव बनू शकतो. मराठी माणूस संगीतातली गान सम्राज्ञी बनू शकते. मराठी माणूस चित्रपटसृष्टीची निर्मिती करू शकतो. मराठी माणूस ऑस्ट्रेलियासारख्या देशात येऊन स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. मराठी माणूस स्वराज्याची निर्मिती करून आटकेपार झेंडा राहू शकतो.
गावात आता माझी सटकली. जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम. आली रे आली, आता तुझी बारी आली इंटरव्ह्यूअर. गॅडिया, तू बिअरिंग जरी चेंज केलंस ना तरी तुझ्या इंटरव्ह्यूचा अंजाम एकच. तो इंटरव्ह्यू तुला म्हणणार तुम्ही उठा आणि सुटा. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून 1 2 का 4 व्हायचं. You know what? मैं उस इंटरव्यूअर को ये जवाब दूंगा, कोई बात नहीं इंटरव्यूअर, कोई बात नहीं. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. काय चाललंय हे? काय चाललंय तुमचं? का मारताय त्याला? आणि तुला इंटरव्ह्यूला जायचं होतं ना रे? पा, हे तुमचं गुड्डू बाळ आहे ना, हा सुधारेल नाही सुधारेल हे आता राम जाणे. पण हा जर असाच राहिला ना तर ह्याच्या डिअर जिंदगीचं टिअर जिंदगी झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, हा थोडा जरी सुधारला ना तरी निदान लोक म्हणतील राजू बन गया जेंटलमन. पण जर हा असा बादशाह असल्यासारखा हा असा फाजील जोश घेऊन जर इंटरव्ह्यूला गेला ना तर तिथून हा नक्की 0 आणणार आहे. 0. पण नुसता 0 नाही आणणार तर येताना खालच्या सोसायटीतले करण, अर्जुन आणि हा ही त्रिमूर्ती एकत्र येणार, अशोका बारमध्ये बसणार, बियर डोसणार आणि हा देवदास बनून घरी येणार. कशासाठी प्यायची असते मी म्हणतो? कौन कमबख्त बर्दाश्त करने को पीता है? अरे हम तो पीते हैं ताकि यहाँ पर बैठ सके, तुम्हें देख सके और तुम्हें बर्दाश्त कर सके. अरे दिवाना झालाय हा. मला तर वाटते आज सरळ ऑफिसला दांडी मारावी, 21 नारळांचं तोरण घ्यावं, त्या सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करावं आणि त्याला दिल से मन्नत मागावी की हे सिद्धिविनायका काहीतरी चमत्कार घडव आणि ह्याच्यातल्या शाहरुख खानच्या भूताचा ओम शांती ओम दे आणि ह्याला त्या शाहरुख खान सारखंच मेहनत करून 4 पैसे कमवायची अक्कल दे. बाऊ भैया, आ, पैसे तो मैं यूं कमा लूंगा शॉर्ट के तरीके से. 21 दिन में पैसा डबल. किती ग माझा अष्टपैलू बाळ ते. अहो पण ह्या अष्टपैलू बाळाला कष्टपैलू बनायला शिकवा पहिले. वाव, ऐसा तो मैंने कुछ सोचा भी नहीं था डैड. ह्या 21 नारळांचे 84 नारळ व्हायच्या आधी मी इथून निघतो. जाऊ दे, तू बाबांकडे नको लक्ष देऊ बेटा. मैं हूं ना. आणि हे जॅकेट बदल पाहू. ओके ओके. तू छान पैकी इंटरव्ह्यूला जा. चहा घे, इंटरव्ह्यूला जा, सक्सेसफुल होऊन ये. सर्टिफिकेट्स घेतलेत ना सगळे बरोबर? हाँ माँ. ऑल दी बेस्ट बेटा, ऑल दी बेस्ट. गुड लक. वो तो है अलबेला. या इकडे अभि. आणि काय आहे? Thank you. Curtain close.
वन्स मोर करू संतोष शेंडे, प्रीता शेंडे, अभिमन्यू शेंडे आणि अनिका गरुड. ही नाटिका संतोषनी स्वतः लिहिलेली आहे. तो खूप चांगला लेखक आहे आणि आपल्या नवीन कलाकारांपैकी एक आहे. त्यामुळे सगळे उभरते कलाकार आहेत. आपला नवीन शाहरुख खान बघितलाच आहे तुम्ही आता. तोडीस तोड अभिनय केलेला आहे. थँक्यू सो मच संतोष अँड टीम. पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनामध्ये आपण मागच्या 2 दिवसामध्ये बरेच काही पाहिलं. आपण नाटक पाहिलं, आपण नृत्य पाहिलं. नाटक आणि नृत्य एकत्र असलेले प्रोग्रामसुद्धा पाहिले. पण याचबरोबर आपल्या इथे सिडनीमध्ये काही नवीन वाटा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्या म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये इथे शॉर्ट फिल्म्सचा एक मोठा उत्सव साजरा होतो. गणेश चव्हाण जे कॉलनी फिल्म्सचे ओनर आहेत, त्यांनी इथे शॉर्ट फिल्म फेस्टिवल सुरुवात केली 2023-2024च्या दरम्यान. ज्यावेळेला आमची भेट झाली आणि ते एका नाट्य शिबिरामध्ये भेटले होते, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण सिडनीमध्ये नाटक करतो, डान्सचे प्रोग्राम्स होतात, पण शॉर्ट फिल्म्समध्ये आपण काही करू शकतो का. आणि त्यावेळेला आम्ही तो फेस्टिवल सुरू केला. त्यांनी इथे ट्रेनिंगपासून सुरुवात केली की शॉर्ट फिल्म्समध्ये फक्त ॲक्टिंग करू नका, तर त्याचे सगळे ॲस्पेक्ट्स शिका. त्यामुळे एडिटिंग असो किंवा काय असो, असे ट्रेनिंगचे सगळे माध्यम त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांच्याचबरोबर आपल्याबरोबर अजून एक व्यक्तिमत्व जॉईन झालं, ते म्हणजे आनंद तांबोळी. 3 डॉट्स फिल्म्स त्यांच्या आहेत आणि त्यांच्या थ्रू सुद्धा त्यांच्या बऱ्याच शॉर्ट फिल्म्स आम्हाला बघायला मिळतात. तर ह्या 2 दिग्गजांना एकत्र आणून आम्ही शॉर्ट फिल्म्सचा एक ग्रुप बनवला आणि ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट आहे आणि ज्या लोकांना ॲक्टिंग असो, एडिटिंग असो किंवा बिहाइंड द सीन्स ज्या गोष्टी घडतात, ॲक्च्युअल फिल्म मेकिंगमध्ये काय घडतं, हे सगळं शिकायला मिळेल, ॲज वेल ॲज त्यांना इम्प्लिमेंट करायला सुद्धा मिळावं, या दृष्टीने हा सगळा उपक्रम सुरू केला. याच उपक्रमातील 2 शॉर्ट फिल्म्स आज आपण बघणार आहोत. पहिली शॉर्ट फिल्म आहे चातक, जी गणेश चव्हाणनी डिरेक्ट केलेली आहे. त्यांनी स्वतः लिहिली आणि डिरेक्ट केलेली आहे. आणि दुसरी शॉर्ट फिल्म आहे चाय लाटे, जी आनंद तांबोळींची फिल्म आहे. तर सचिन, आपण चातक सुरू करूयात.